श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. आज या जीवनदर्शन व्यासपीठाच्या चिंतन वर्गामध्ये मी डॉक्टर विकास बाहेकर तुम्हा सर्वांशी विभूती या एका विषयावर आपण आज चिंतन करणार आहोत. विभूती, संत, युगपुरुष, अवतार या सर्व संज्ञा ज्या आहेत या संज्ञा सारखेपणा वापरण्याला आपल्याला सवय लागली थोडीशी, परंतु त्यातला सारखेपणा काही नसून त्यामध्ये काहीतरी सूक्ष्म जो भेद आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणून मागच्या 2-3 एपिसोडमध्ये आपण संत आणि संतांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हे असतात शक्ती जे असतात त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. आज आपण विभूतीबद्दल थोडंसं या ठिकाणी पाहणार आहोत. विभूती याचा खरा शब्दशः अर्थ जर पाहिला तर विभू हा जो शब्द आहे त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की सर्वत्र अस्तित्वात असलेला तो विभू, म्हणजे ईश्वर हा सर्वत्र अस्तित्वात आहे आणि त्याचं काहीतरी तुमच्या माझ्यामध्ये सूक्ष्मत्वानं अंश आहे आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा ती विभूती असू शकते, अशा प्रकारची ही संकल्पना आहे. अर्थात आपल्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये याचं चिंतन जे ते वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे, त्याची सुद्धा आपल्याला आज थोडीशी म्हणजे प्राथमिक चाचणी करायची आहे थोडीशी. तर हा ज्ञानेश्वरीमधला 10वा अध्याय आहे, पण मुळात 9वा, 10वा, 11वा आणि 12वा या अध्यायाची एक सांगड आहे. 9वा अध्याय जो तो राजविद्या राजगुह्य योग या अध्यायामध्ये तसा तो 9वा अध्याय जो हा एकंदर गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा आत्मा आहे. म्हणून तो वारंवार सातत्यानं वाचून चिंतन करून त्याच्यावर मनन जर केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपोआप समजायला सुरुवात होते. तर राजविद्या राजगुह्य योगामध्ये ईश्वरानं त्याचं स्वतःचं सार्वभौमत्व तर सांगितलंच, पण त्याच्यापर्यंत आपल्याला प्राप्त होत असताना आपण म्हणजे सामान्य व्यक्तीनं त्याला कशा प्रकारे त्याला म्हणजे शरण जावं याच्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत आणि त्यातून स्वतःचा मी वारंवार या पृथ्वीतलामध्ये म्हणजे निर्गुण निराकारातून सगुण साकारामध्ये येतो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि मग अर्जुनाची उत्सुकता त्या अध्यायामध्ये जी चालवली जाते म्हणून तो दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे 10व्या अध्यायामध्ये भगवंतांना विनंती करतो की मग तुम्ही जर इथे येता, इथे असता, आमच्यामध्ये आहात, तर असं तुमचं तत्व जे आहे ते आम्हाला कशा पद्धतीने समजेल. आणि मग ते त्यांना विनंती करतात. अर्जुन भगवंतांना ते विनंती करतात. अर्जुन विनंती करतात भगवंताला, तैसे गुरुजी सर्वत्र अथी परिकृष्णा आम्हा तुची गती हे असो मजप्रती विभूती सांगे. तुझ्या विभूती ज्या आहेत तो आम्हाला सांग. आणि मग भगवंत त्या सांगायला सुरुवात करतात. आता ह्या विभूती ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या आजूबाजूला सर्वत्र असलेले या म्हणजे आपण ज्याला जग म्हणू शकतो या जगामध्ये, कारण ब्रह्मांडाचा विचार आपण करणार आहोत त्यामध्ये, पण जगामध्ये ह्या कुठे कुठे असतात. त्यानंतरचा प्रकार जो आहे की मग ह्या विभूतीच्या तत्वानंतर सर्वात शक्तिशाली स्वरूप जे ईश्वराचं त्याच्याबद्दलही त्यांची अर्जुनाची उत्सुकता चालवली जाते. आणि म्हणून मग ते त्याला विनंती करतात या 10व्या अध्यायाच्या शेवटी की तू मला तुझं विश्वरूप दर्शन दाखव. मग ते विश्वरूप दर्शनही दाखवतात आणि विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाची अक्षरशः साक्षात म्हणजे तारांबळ उडते, तो घाबरून जातो आणि तो म्हणतो तू माझ्यासमोर जसा तसा माझा साखा म्हणून बस. आणि मग त्यानंतर 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये भक्ताची लक्षणं आणि ईश्वरानं भक्ताप्रती आणि भक्ताने ईश्वराप्रती जे समर्पण किंवा एकमेकाचं त्यांचं संलग्नता असते त्याच्याबद्दलचं याच्यामध्ये चिंतन, म्हणजे हे असे 4 अध्याय जे आहेत ते एकमेकाला जोडून आहेत. मग यातला आपल्याला विभूती हा जो भाग आज पाहायचा आहे त्याचं एक वैशिष्ट्य महत्त्वाचं असं आहे की या विभूती तत्वाचं खरं तुमच्या माझ्यापर्यंत म्हणजे या आजच्या कलियुगापर्यंत जे संस्करण आलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे 4 युग आपण म्हणतो म्हणजे सतयुग किंवा त्याला कृतयुग म्हणायचे, त्यानंतर त्रेतायुग, त्यानंतर द्वापारयुग आणि त्यानंतर कलियुग. तर या सर्व युगामध्ये या अंश अवताराचं थोडंसं प्रमोशन ज्याला म्हणतो तशा प्रकारे होत गेलं, परंतु ते प्रमोशन होत असताना ज्याच्याजवळ हा अंश अवतार म्हणजे मनुष्याजवळ त्याला त्याचं विस्मरणीय होत गेलेलं आहे. ही सुद्धा एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आणि हे होण्याचं कारण जे आहे त्याचं म्हणजे आपल्याला ही एक वेगळी शक्ती ईश्वराने दिली. त्याच्या मागचं कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ते समुद्रमंथनाच्या नंतर ज्यावेळेस अमृतप्राप्ती झाली, देवदानवामध्ये युद्ध झालं आणि दानव परास्त झाले, त्यावेळी ते दानव सर्व पृथ्वीवर येऊन राहायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्यांचा जो उत्पात आहे तो उत्पात वाढत गेला आणि तो
उत्पात जेव्हा पृथ्वीला सहन होईना तेव्हा पृथ्वी ब्रह्मदेवासोबत मग परत विष्णूकडे गेली आणि विष्णूला तिने सांगितलं की मला तुम्ही काहीतरी अभय द्या, नाही तर माझं काही खरं नाही, तुम्ही निर्माण केलं ते. मग तिथून अंश अवतारामध्ये हे ईश्वर आणि ईश्वराचे सर्व देवतांचे तुमच्या माझ्यामध्ये अशा प्रकारचं काही प्रमाणामध्ये रूपांतरण व्हायला सुरुवात झाली. अशा प्रकारची ती कथा आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस ते मिथक किंवा कथा हे पाहायचं, नंतर त्याचं तत्त्व पाहायचं. अर्थात यातलं मिथक जे येतं हे तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवायला भाग नाही, कारण आपण या पृथ्वीच्या निर्मितीचा जो बिग बँग थेअरीमध्ये जो शोध घेतो आहोत तोही आपल्या एका अंगाने विधानाचा चालू आहे. परंतु आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा आपण सुरुवातीला या ठिकाणी उहापोह करूया. तर शास्त्रामध्ये ईश्वराचं अस्तित्व सर्वत्र आहे हे होण्याचं कारण जे आहे की ईश्वरानं असं म्हटलं एका ठिकाणी की मी एकटा आहे, मला करमत नाही. एकोहम बहुश्याम, म्हणजे मी एकटा आहे, मला बहु व्हावं वाटते. आणि ते होत असताना तशा प्रकारचा संकल्प त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांचा मानसपुत्र जो निर्माण केला ब्रह्मदेव, आणि त्या ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं की तू या सृष्टीची निर्मिती कर. म्हणजे ऑन बिहाफ ऑफ द ग्रेट महाविष्णू ब्रह्मा वॉज द जनरेटर, त्या गॉडमधला. आणि नंतर हा ऑपरेटर आहेच आणि तो डिस्ट्रॉयर आहे, आपण जे गॉड म्हणतो ते. तर ब्रह्मा जो आहे इथं आपल्याला खऱ्या अर्थाने ती मेघ समजणं आवश्यक आहे. मग या ब्रह्मानं आता निर्माण करायचं म्हटल्यानंतर त्यानं जसं ईश्वरानं त्याला मानस सृष्टीमध्ये निर्माण केलं तसं त्याच्या मानस सृष्टीमध्ये त्यानं असंख्य गोष्टी निर्माण केल्या. आणि त्या निर्माण करत असताना त्या म्हणजे आपण बऱ्याच वेळा त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा वेगळ्या वाटतात. शास्त्रामध्ये ज्याचं आपण पाहतो त्यावेळेस की पायाच्या अंगठ्यापासून हा झाला, नाकातून हा शिंक झाल्यानंतर हा निघाला, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्पत्तीच्या आहेत. ती उत्पत्ती आजच्या काळामध्ये आपण जे पाहतो तशा प्रकारच्या उत्पत्तीचा संबंध त्यामध्ये आपल्याला लावता येत नाही, कारण आपण विचार जो करतो तो कलियुगाच्या आणि विज्ञानाच्या कक्षेमध्ये करतो. हे जे सर्व आपण आज बोलून राहिलो हे विभूती तत्व तुमच्या माझ्यापर्यंत कसं आलं या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्या शास्त्रामध्ये जी मान्य ती आपल्याला या ठिकाणी पाहायची. याच्यावर विश्वास असावा किंवा नसावा ही गोष्ट वेगळी, बरं का. तर या ब्रह्मदेवाला मग एकंदर म्हणजे त्याला आपण हे जे म्हणतो की त्यांनी मग ते प्रजापती निर्माण केलेत. आणि त्या प्रजापतीच्या या असंख्य मुली होत्या, 50 मुली होत्या असं म्हणतात ते. आणि त्या 50 मुलीचा विस्तार या ठिकाणी सर्व प्रकारे सांगितलेला आहे. आणि तसे त्याला मानसपुत्रही भरपूर होते. त्यामध्ये आपण मारीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुल, कृतू असे भरपूर त्यांची नावं येतात. आणि ज्या मुली होत्या त्या दक्ष प्रजापतीच्या 50 मुली, त्यातल्या 13 ज्या मुली होत्या त्या 13 मुली त्यांनी मारीचीचा जो पुत्र आहे कश्यप त्याला दिल्या. 27 मुली चंद्राला दिल्या आणि मग त्या सगळ्या नक्षत्र झाल्या असं म्हणतात. आणि 10 मुली ज्या येतात त्या धर्माला दिल्या. धर्म म्हणजे आपण ज्याला धर्म असं संज्ञा देतो ती. आता या सर्व निर्मितीमध्ये काही गोष्टी ज्या आपल्याला पाहावं लागतील की त्या शब्दार्थानं समजून घेणं काही आवश्यक आहे, काही लक्षार्थानं समजून घेणं आवश्यक आहे आणि काही गुढार्थानं समजून घेणं आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ की या दक्ष प्रजापतीच्या 10 मुली ज्या येतात त्या धर्माला दिल्या, हा जो त्या रेफरन्स आलेला आहे त्याच्यामध्ये त्या 10 मुली ज्या येतात त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. पहिले कीर्ती, लक्ष्मी, कृती, मेधा, पुष्टी, श्रद्धा, क्रिया, बुद्धी, लज्जा आणि मती. आता हे सगळे शब्द आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस याचा जर आपण उपयोग केला म्हणजे आपल्या बुद्धीचा, मतीचा, लज्जेचा, श्रद्धेचा याचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला धर्माची द्वारं उघडी होतात. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की कधी कधी शब्दार्थावरून जातात त्याचा लक्षार्थ पाहावा लागत असतो, कधी गुढार्थ पाहावा लागत असतो. मग अशा पद्धतीनं त्यांनी ह्या धर्माला ज्या मुली दिल्यात याचा अर्थ धर्माची द्वारं जे येतं ते या मार्गातून जातात. धर्मासाठी कीर्ती आवश्यक असते, धर्मासाठी लक्ष्मी आवश्यक असते किंवा त्याच्या मार्गातून तुम्ही धर्म करू शकता, हा त्याचा अर्थ आहे. अर्थ आपण फक्त पाहायचा त्याला. मग या दक्ष प्रजापतीच्या ज्या 13 मुली ज्या कश्यपाला दिल्या होत्या मारीचीच्या मुलाला, तिथून खरा हा विस्तार तुमचा माझा सर्व झालेला आहे. तर त्यातली पहिली आदिती, आणि त्या आदितीपासून आपण जे 33 कोटी देव म्हणतो त्या देवाची हळूहळू निर्मिती कशी होते बघा. तर ते 33 कोटी जे देव आहेत त्याच्यामध्ये 12 आदित्य, 8 अष्टवसू म्हणजे 20, 11 रुद्र झाले 31, 32वा इंद्र आणि 33वा जो आहे तो 2 ठिकाणी वेगवेगळा येतो. एका ठिकाणी प्रजापती येतो, एका ठिकाणी अश्विन कुमार येतो. परंतु थोडक्यात हा असा प्रकार आहे. आणि या 33च्या 33 मध्ये तो ईश्वर स्वतः सामावलेला आहे हे ते सांगतात. मग यांनी या सर्व निर्मितीमध्ये
ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच मी आहे अशातला भाग नाही, तर वाईट ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या त्रासदायक गोष्टी आहेत या सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मी आहे हे सुद्धा ईश्वराने सांगितलं. म्हणजे बरं वाईट जे आहे ते माझं स्वरूप आहे, हा त्याचा आपण खऱ्या अर्थानं लक्षात ध्यानात ठेवायचा आहे. तर मग आदितीचे जे पुत्र होते ते सर्व आदित्य, मग त्यानंतर दिती जी होती त्या दितीचे दैत्य, मग त्या दैत्यामध्ये हिरण्यकशिपू, त्याचा मुलगा तो प्रल्हादाचा मुलगा विरोचनाचा बली आणि बलीचा बाणासूर. म्हणजे हा जो परिवार आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. मग धनु तिसरी मुलगी जी होती तिचे दानव. मग दानवामध्ये आपण जे नावं पाहिले आहेत मनुची, प्रलंबासूर, पुलोमा, हे वातापी, बिल्वल हे सर्व त्या दानवामध्ये येतात. नंतर एक दनायू म्हणून मुलगी होती, तिचे जे मुलं होते ते असुर. आता सूर म्हणजे देव, असुर म्हणजे त्या दानवाच्या पलीकडचे झाले ते. या अशा प्रकारे ते हळूहळू होता म्हणजे क्रूरपणाकडे जायला सुरुवात झाली. हे मुलीचे मुलं. मग यामध्ये तुम्हाला एक आणखीन चांगली गोष्ट अशी सापडते की या दानवामध्ये किंवा असुरामध्ये त्यांचा गुरु जो होता मात्र तो खऱ्या अर्थानं तो म्हणजे भृगु ऋषीचा इकडचा म्हणजे देवाच्या संकल्पनेतील किंवा ईश्वराच्या संकल्पनेतील असलेल्या ऋषीचा मुलगा होता. तो म्हणजे शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो. हे नावं मी सुरुवातीला याच्याकडे सांगतो की नंतर आपल्याला त्याचा रेफरन्स पाहायचा आहे बरं का. मग मुनी नावाची मुलगी होती, तिचे सर्व तिच्यापासून गंधर्व निर्माण झाले. चित्ररथ वगैरे हे ते गंधर्व त्यात झाले. नंतर दोघी बहिणीची कथा आपल्या सर्वांना माहीत असेल, विनता आणि कद्रू. तर त्यातली कद्रू जी आहे तिच्यापासून सर्व प्रकारचे सर्प जे आहेत ते निर्माण झाले कद्रूपासून. आणि विनता जी आहे तिचे दोन मुलं, एक अरुण म्हणजे अरुणोदय झाला त्यातला अरुण, आणि दुसरा गरुड, हे तिचे दोन महत्त्वाचे म्हणजे अपत्य आहेत. म्हणजे तो विस्तार पक्ष्यांचा. कश्यप्य आणि प्राधा म्हणून जी त्यातली एक मुलगी होती तिच्यापासून सर्व प्रकारच्या अप्सरा निर्माण झालेल्या आहेत. अलंबुषा, मिश्रकेशी, तिलोत्तमा, आणि त्यातले तुंबरू वगैरे आपण नारदांच्या बरोबर जे नाव ऐकलेलं आहे, नारद तुंबरू करीती गायन. त्याचा तुंबरू जो आहे तो त्या प्राधाचा मुलगा आहे. त्यातली एक कपिला नावाची एक मुलगी होती, तिच्यापासून गायी ब्राह्मण झाले असं ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं तसं. आणि जे 6 पुत्र जे होते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यातल्या मारीचीचा विस्तार असा. आणि मग आता दुसरा जो ज्याला आपण म्हणू शकतो की राक्षस किंवा तशा प्रकारचा जो गण आहे तो कसा झाला, तर मग त्याच्यामध्ये पुलस्य आणि पुलस्त अशा प्रकारचे 2 बंधू त्याच्यामध्ये आहेत त्या 6 मध्ये. मग त्या पुलहपासून सिंह, किन्नर, शरभ, अस्वल, लांडगे म्हणजे अशा प्रकारची निर्मिती त्याच्यापासून झाली. आणि पुलस्त जो आहे त्याच्यापासून राक्षस, वानर, किन्नर, यक्ष. यक्ष म्हणजे आता राक्षस, किन्नर, यक्षमधला फरक लक्षात घ्या. कुबेर हा यक्ष होता आणि रावण हा राक्षस होता, आणि ते दोघं जण बंधू होते, कारण तो परिवार जो आहे तो त्या पुलस्ताचा आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा सर्व प्रकार जो विस्तार आहे हा विस्तार वाढत वाढत असा गेला. आणि हा सुरू होत असताना आता पुन्हा लक्षात घ्या की ईश्वरानं त्याच्या एकटेपणाला कंटाळून ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाला सांगितले तू असं निर्माण कर. आणि मग ब्रह्मदेवाच्या मानससृष्टीमध्ये त्याचे मानसपुत्र आणि त्याच्या मानसकन्या याच्यापासून हा विस्तार सुरू झाला. दक्ष प्रजापती वगैरे त्याच्यापासून हा विस्तार याच्याकरता सांगितला की जर तुम्ही पाहिलं तर मग समजा राम युद्ध जर पाहिलं तर मग राम हा स्वतः ईश्वराचा स्वतः अवतार, आणि तिकडून रावण जर आपण पाहिला या निमित्तानं तर मग तो पुलस्तच्या त्या परिवारातून राक्षस गणातला त्याच परिवारातला तो येतो, त्याच अंशातला. म्हणून ईश्वराचं जे आहे ते तुमच्या माझ्यापर्यंत जे अवतरण असतं त्या अवतरणाचे पहिले आपण टप्पे पाहूया. तर त्या टप्प्यामध्ये अंश अवतार येतात. कच्छ, मच्छ, वराह. काही क्षणाकरता अवतार घेतला, संपला. अंश अवतार म्हणजे ही मानव योनी तुमची माझी पूर्ण. नंतर तिसरा येतो आवेश अवतार, नृसिंह त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर येतो कला अवतार. त्या कला अवतारामध्ये आपण जो मोहिनीचा प्रकार पाहिला तो कला अवतारामध्ये येतो. आणि त्यानंतर मग तो पूर्ण अवतार, तो प्रभू रामचंद्राचा, की ज्याच्यामध्ये फक्त ज्ञान त्यांनी सांगितलं नाही, बाकी पूर्ण कर्तव्य कसं करायचं ते सांगितलं. आणि त्यानंतरचा संपूर्ण अवतार हा भगवान श्रीकृष्णाचा. आणि भगवान श्रीकृष्णाचं ज्ञान सांगत असताना द्वापार युगाच्या शेवटी तुम्हाला मला एक वचन दिलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी तेव्हा मी येणार. आणि तिथेच त्यांनी
15व्या अध्यायामध्ये एक गोष्ट तुम्हाला मला सांगितली की ममई वंशे जीवलोके जीवभूता सनातना, म्हणजे अनादी काळापासून मी प्रत्येक व्यक्तीमध्ये अंशरूपानं उपस्थित आहो. आता हे सर्व मी याच्याकरता सांगितलं की ही पार्श्वभूमी माहीत असल्याशिवाय आपल्याला यातला पुढचा जो मूळ गाभा आहे तो समजणार नाही. आपल्याला या पार्श्वभूमीशी, याच्या सत्य असत्यशी त्याच्याशी आपल्याला जायचं नाही. तो प्रत्येकाच्या आपण विश्वासावर गोष्ट सोडू, श्रद्धेवर गोष्ट सोडू. कारण काय की आपल्या या जीवनदर्शन व्यासपीठ याचं ब्रीदवाक्यच असं आहे, श्रद्धावान लभते ज्ञान. या सगळ्या गोष्टी ज्या आपण जर वैज्ञानिक चिकित्सा करतो म्हटलं तर आपल्या हाती पुन्हा काहीच लागणार नाही. म्हणून याची चिकित्सा आपल्याला करायची नाही करायची गोष्ट वेगळी, पण आता आपल्याला मतितार्थ जो घ्यायचा आहे तो या दृष्टिकोनातून घ्यायचा आहे की मग ज्यावेळी अर्जुनाने विनंती केली की मला तू तुझे विभूती अवतार सांग, त्यावेळेस भगवंताने ते सांगायला सुरुवात केली. आता तुम्ही पहा त्याची व्याप्ती, आणि त्या व्याप्तीमध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्ट काय घ्यायचा आहे तो आपल्याला समजून घ्यायचा. आता म्हणजे इथपासून खऱ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या पुढच्या, या पहिले ईश्वराचं तुमच्या माझ्या आजूबाजूला असलेलं जे काही स्वरूप आहे ते पाहायचं, आणि त्याचं आपल्याला घ्यायचं काय, म्हणजे ज्याला टेक होम मेसेज म्हणतो आपण, किंवा आपल्याला व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी ते आपल्याला पाहायचं. तर आपली ही पृथ्वी जी बनलेली आहे किंवा आपण जिथं राहतो त्या पृथ्वीतलावर दोन प्रकारच्या सृष्टी आहेत. एक पहिली सजीव आणि निर्जीव समजा. दुसरी सृष्टी अशी आहे की तुमच्या माझ्यासारखी जी सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये श्रेणी जर पाहिली तर मनुष्य प्राण्यापासून मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, जलचर किंवा वेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये आणखीन जीवजंतू असतील ते. आणि जी दुसरी सृष्टी आहे ती वनस्पती सृष्टी आहे. त्या वनस्पती सृष्टीमध्ये बरेचसे आपण पाहतो झाडे, वेली वगैरे सर्व आहे. त्याच याच्यामध्ये तुम्हाला नद्या, सरोवर, समुद्र, पर्वत हे सुद्धा दिसतात. म्हणजे तुमचा माझा हा जो जीवनाचा परीघ जो आहे हा या सर्व प्रकारच्या सृष्टीनं व्याप्त झालेला आहे. आता याच्यामध्ये तुमच्या माझ्या अंतर्यामी असंख्य शक्ती आहेत. त्या शक्ती सुद्धा सुप्तपणे त्या ईश्वराचं रिप्रेझेंटेशन कसं करतात हे स्वतः त्यांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला पहिले ही आपली एक फ्रेम तुम्हाला मी दाखवली. तर सुरुवातीला ईश्वर म्हणतात ज्यावेळेस अर्जुनाचा प्रश्न त्यानंतर की भूतांमध्ये, आता भूत म्हणजे जे जे या ठिकाणी सजीव आहेत ते, त्या सर्व भूतांमध्ये मी आत्मा म्हणून आहे, मी त्यांचं अंतःकरण म्हणून आहे, आणि मी अंतर्बाह्य त्यांना गवसणी घातलेली आहे, आणि मी त्यांचं 11वं इंद्रिय म्हणजे मन आहे. म्हणजे मानवामध्ये मन असतं, बाकीमध्ये ते नसतं, म्हणजे प्रूव्ह झालेलं नाही अजून असं लिखत आहे. मग आता मला सांगा तुम्ही, तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेला आत्मा स्वतः हे भगवंताचं गीतेमधलं वाक्य आहे जे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवीबद्ध केलेलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मी भूतांमध्ये आत्मा आहे, त्यांचं अंतःकरण आहे, त्यांचं 11वं मन म्हणून जे इंद्रिय ते मी आहे, आणि अंतर्बाह्य त्यांना मी गवसणी घातलेली आहे. आणि याची पुष्टी वारंवार त्यांनी केलेली आहे की पंचमहाभूतामध्ये माझीच सर्व प्रकारची शक्ती आहे आणि त्यापासून तुमचा जीव किंवा तुमचा देह निर्माण होतो. मग आता तुम्हाला मला त्यांनी इतकं व्याप्त केलेलं आहे. दुसरी गोष्ट एका ठिकाणी असं सांगतात ते विशेषतः स्त्री विभूतीमध्ये, तो एक विशेष यातला 34व्या श्लोकामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे, तो पाहायला पाहिजे. त्यामध्ये ते म्हणतात स्त्रीगणांमध्ये माझ्या विभूती 7 प्रकारच्या आहेत. त्या 7 प्रकारच्या विभूती ज्या आहेत त्यांना त्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमचं माझं जीवन त्यांनी पूर्ण किती व्याप्त झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामध्ये ते म्हणतात की नित्य नवी कीर्ती, म्हणजे माझ्या बापदाद्यापासून मला मिळालेली काही इस्टेट असेल, माझ्या बापदाद्याकडून मिळालेला काही मोठेपणा असेल तो नाही, मी माझ्या स्वकष्टार्जित माझ्या बुद्धीचा उपयोग करून माझ्या जीवनामध्ये मी जी काही कीर्ती प्राप्त केली असेल ती म्हणजे त्या भगवंताची शक्ती मला मिळालेली. म्हणजे स्त्रीगणापैकी त्यांनी सांगितलं, म्हणजे ही आईकडून किंवा आपल्याला आपल्या मातृत्वाकडून मिळालेली शक्ती विभूतीच्या स्वरूपामध्ये. नंतर दुसरी शक्ती ज्यात सांगितली औदार्यसी संपत्ती, म्हणजे माझा जो पैसा खूप असेल पण माझा हात जर असा नसेल तर ती संपत्ती कामाची नाही. ज्या संपत्तीला औदार्याचा स्पर्श आहे ती संपत्ती जिथं असेल तिथं मी साक्षात विभूती स्वरूपामध्ये आहे असं समजायचं. आणि म्हणून त्या अध्यायामध्ये एक ओवी अशी आहे की जेथ जेथ संपत्ती आणि दया विलसत असे आलिया ठाया, तेथ तेथ जाण धनंजया विभूती माझी. म्हणजे तुमची संपत्ती जर औदार्यासाठी असेल तर तुमच्यामध्ये निश्चितपणे त्याचं अवतरण झालेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नंतर तिसरी गोष्ट आता बघा, म्हणजे याच्यात आपल्याला पूर्ण सिक्वेन्स पाहायला पाहिजे की एखादे म्हणतात, म्हणजे आता याच्यात सिक्वेन्स आपण पाहूया कसा आहे. तर जिव्हेवरची वाचा विभूती कशी सुरू होते, त्या वाचेमध्ये येणारा अक्षर सुद्धा मीच आहे.
मग त्यातून तुम्हाला जो काही छंद येईल म्हणजे गाता येईल तो गायत्री छंद सुद्धा मीच आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ त्यातला. तुम्ही जे गायन करू शकाल तो सामवेद सुद्धा मीच आहे त्या वाचेवरून येणारा. आणि ती वाचा तुमची जी आहे ती न्यायाची किंवा विवेकाची असेल तर मी साक्षात विभूती स्वरूपामध्ये तिथं आहे. म्हणजे जिव्हेवरची वाचा म्हणजे सरस्वती, त्यातलं अक्षरत्व, शब्दाशिवाय जिव्हेला अर्थ नाही आणि त्याच्याशिवाय कुठल्याही जीवाशी आपण कम्युनिकेशन करू शकत नाही. ते छंद म्हणून तुम्हाला जो काही जप करायचा असेल तो जप ज्ञान म्हणजे यज्ञातला जप जर छंदामध्ये असेल तर जप सुद्धा मीच आहे आणि छंद म्हणून गायत्री सुद्धा मीच आहे. तुम्हाला गायन करायचं असेल, कोणाची स्तुती करायची असेल तर सामवेदामध्ये सर्व स्तुती आहेत, तो सामवेद सुद्धा मीच आहे. म्हणजे तुम्हाला नुसता विचार करून बाहेर काही गोष्ट टाकायची असली तर ती ईश्वराच्या विभूतीशिवाय तुम्हाला टाकता येत नाही. म्हणजे वाचा तुमची अशा पद्धतीने त्यांच्याजवळ आहे. आणि नंतरच्या 4 गोष्टी, या 4 गोष्टी माणसाला खरोखर आपण सुरुवातीला पाहिलं तशा प्रकारे खरोखर धर्मात्मा बनवू शकतात. बुद्धी, स्मृती, घृती म्हणजे धैर्य आणि क्षमा. स्त्रीगणापैकी असलेल्या 7 विभूतीपैकी ह्या 4 ज्या येतात त्या प्रत्येकामध्ये जे काही मला कर्तृत्व करायचं, जे काही मला व्यवहारामध्ये मोठं व्हायचं, ते मोठं होत असताना मला मुळात माझ्याजवळ बुद्धी लागते. ही बुद्धी जर असेल तर मी काही होऊ शकतो. ती बुद्धीसुद्धा मला त्या ईश्वराने दिलेली आहे. आणि या बुद्धीच्या आधारे मी जो काही अभ्यास करेल, मी ज्या काही गोष्टी पाठांतर करेल, मी ज्या काही गोष्टी परीक्षेसाठी किंवा कुठे वापरण्यासाठी अप्लाय करण्यासाठी वापरेल त्या माझ्या मेंदूमध्ये टिकून राहिल्या पाहिजे. त्या टिकून राहण्याच्या शक्तीला म्हणतात स्मृती. ती स्मृतीसुद्धा ईश्वरानं विभूती तत्वानं तुमच्या माझ्या बुद्धीमध्ये त्यानंच बसवलेली आहे किंवा तुमच्या माझ्या या देहामध्ये त्याची शक्ती म्हणून बसलेली आहे. नंतर ते करत असताना काही ठिकाणी असं असतं की यू नीड करेज फ्रॉम इनर साईड. तुम्हाला आतून तुमच्या याच्यामध्ये ती शक्ती पाहिजे असते, त्याला धैर्य म्हणतात. कारण धैर्य दाखवल्याशिवाय कुठली मोठी गोष्ट होत नाही. धैर्याशिवाय कुठली मोठी गोष्ट होत नाही. धाडस केल्याशिवाय कुठली गोष्ट तुम्हाला अचीव किंवा पादाक्रांत करता येत नाही. तर ते धैर्य जे असतं ते म्हणजे काही प्राप्त करत असताना किंबहुना जीवनामध्ये कधी कधी विपरीत प्रसंग आल्यानंतर जीवन टिकवून ठेवण्याकरता जी गोष्ट लागत असते त्याला धैर्य म्हणतात. तर हे धैर्य किंवा ही शक्ती ही सुद्धा ईश्वरानं सांगितलं की मी तुमच्यामध्ये माझ्या स्वरूपामध्ये विभूतीच्या रूपाने स्त्रीगणांच्या असलेल्या विभूतीच्या स्वरूपामध्ये मी तुमच्यामध्ये बसलेलो आहे. आणि सर्वात मोठा दागिना जो असेल, ज्याला शाश्वत मूल्य म्हणतो आपण, क्षमा. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतयाप्रती काय करी असं तुकाराम महाराज म्हणतात. तर ही क्षमा जी आहे ही सुद्धा त्या ईश्वरानं तुमच्या माझ्या अंतर्यामी जर बसवली आहे तर ती विभूती स्वरूपामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर क्षमाशील असले तर निश्चितपणे तुम्हाला त्या ईश्वराचं साक्षीत्व तुमच्या अंतर्यामी जाणू शकतं. मग अशा प्रकारे तुमच्या माझ्या आपल्या अंतर्बाह्य असलेल्या गोष्टीचा विचार जर केला आपण तर ईश्वर इतक्या ठिकाणी तुमच्या माझ्या आतमध्ये बसलेला आहे. आता तिकडे आपण जर गंमत पाहिली तर ते आदित्य तुम्हाला मी सांगितले, त्या आदित्यमध्ये तो म्हणतो की मी विष्णू आहे. रुद्रामध्ये म्हटला तर शंकर आहे. वसूमध्ये म्हणतो पावक म्हणजे अग्निमीच आहे. मुनीचा विचार जर केला तर आपल्याला आपण म्हणतो की व्यासोच्छिष्ट जगत्रय, तर मुनीमध्ये मी व्यास आहे. म्हणजे जी मुनी म्हणजे जी ज्ञानाची संकल्पना आहे त्या सर्वांमध्ये मी बसलेलो होतो. मरुद्गण जे येतं म्हणजे ब्रह्माचे जे पुत्र आहेत त्या पुत्रांमध्ये मरीची जो आहे तो मी आहे आणि मरीची तो खरोखर आहेच. आता श्रेष्ठत्वाच्या दृष्टिकोनाने विचार जर केला आपण तर आपल्याला दिसणारे ईश्वर जे आहेत किंवा ईश्वराचं स्वरूप जे दिसतं ते दिवसा नभामध्ये आपण सूर्य तळपताना पाहतो आणि त्याच्यानुसार आपला जीवनाचा काल आपण व्यतीत करत असतो. आणि सूर्य हा पृथ्वी तलावर सर्व प्रकारचं चैतन्य देणारा आहे. तर तो म्हणतो दिवसा अवकाशामध्ये जो सूर्य दिसतो तो मी आहे. रात्री तारकांमध्ये चंद्रसुद्धा मीच आहे. म्हणजे सूर्य मीच, चंद्र मीच. देवतांमध्ये इंद्र मीच. आता तुम्हाला जो 33 कोटीचा मी पहिले हिशोब सांगितला त्याच्यामध्ये आदित्यामध्ये तो आहेच, रुद्रामध्ये तो आलाच, वसूमध्ये तो आलाच आणि राहिलेल्या 2 ह्याच्यामध्ये प्रजापती तोच होता आणि देवतांमध्ये सुद्धा तोच आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर या सर्व देवसृष्टीमध्ये किंवा 33 कोटीच्या देवामध्ये 33 ठिकाणी तो बसलेला आहे. दैत्यांमध्ये जसं आपण पाहिलं दितीचे पुत्र हिरण्यकशिपूपासून सुरुवात आहे त्यातला प्रल्हाद मी आहे. आपण प्रल्हादाची कथा मागच्या वेळेस पाहिली. प्रल्हाद सर्वश्रेष्ठ भक्त सांगितलेला आहे. आणि तुमच्या माझ्यासाठी एक फार महत्त्वाची गोष्ट की या सर्व सृष्टीमध्ये नरांमध्ये मी कोण आहे तर नरांमध्ये मी राजा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ही गोष्ट सातत्यानं सर्व ठिकाणी सांगितलेली की राजा हा विष्णूचा अंश असतो. राजा हा विष्णूचा अंश असतो हे सांगितल्यामुळे सर्वजण
त्याच्याकडं पालकाच्या दृष्टीनं पाहतात आणि तो सुद्धा सर्वांकडे आपली स्वतःची प्रजा जी आहे ती आपल्याला पुत्रवत आहे त्या पद्धतीने प्रेम करतो. अशी संस्कृती आपल्या याच्यामध्ये अशी संस्कृती आपल्याकडे मुळापासून पहिल्यापासून अशी डेव्हलप झालेली. राजा त्या सांगितलं की नरामध्ये मी राजा आहे. भूतमात्रांमध्ये हे सर्व मी अस्तित्व असल्यानंतर भूतमात्रामध्ये मूलभूत चेतना जी आहे ती सुद्धा मीच आहे. म्हणजे आमच्या सायन्सच्या भाषेमध्ये आपण ज्याला म्हणजे कॉन्शियसनेस म्हणतो ते सुद्धा माझंच आहे. मग आता आपल्याजवळ मला वाटते कोणतीच गोष्ट त्याच्यापैकी राहिलेली नाही की ज्याच्यामध्ये ईश्वर तुमच्या माझ्यामध्ये नाही. मग आता आपल्या आजूबाजूची सृष्टी आपण पाहायला सुरुवात करू. तो म्हणतो पर्वतामध्ये मी मेरू आहे, हिमवंतामध्ये मी हिमालय आहे, सरोवरांमध्ये मी समुद्र आहे आणि नद्यामध्ये जान्हवी किंवा गंगा आहे. म्हणजे आता ह्या जर गोष्टी पाहिल्या तुम्ही भारतीय संस्कृतीमध्ये मेरू पर्वत, हिमालय पर्वत, सरोवरामध्ये समुद्र, समुद्र स्नानाला फार महत्त्व आहे आपल्याकडे, गंगा, म्हणजे या चारी पाची गोष्टी ज्या आहेत ह्या जर पाहिल्या तर ईश्वराचं स्वरूप तुमच्या माझ्या बाजूला निश्चितपणे आहे. प्राणीसृष्टी जर आपण पाहिली तर तो म्हणतो हत्तीमध्ये मी ऐरावत आहे, घोड्यामध्ये मी उच्चश्रवा आहे, नागांमध्ये म्हणजे सर्प आणि नाग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. सर्पामध्ये मी वासुकी आहे आणि नागांमध्ये मी अनंत किंवा शेष आहे. धेनूमध्ये मी कामधेनू आहे, जलचरामध्ये मी सर्व शक्तिमान असा मगर ज्याला म्हणतात पुच्छवंत तो मी आहे, पक्षामध्ये मी गरुड आहे. म्हणजे जंगलामध्ये मी गेलो होतो, जंगलामध्ये मी सिंह आहे, शस्त्रामध्ये मी वज्र आहे, शस्त्रधाऱ्यांमध्ये मी प्रभू रामचंद्र आहे. म्हणजे जे जे म्हणून तुम्हाला श्रेष्ठत्वाचे प्रकार सापडतील त्या श्रेष्ठत्वामध्ये मी स्वतः बसलेलो आहे. कालगणनेमध्ये दोन गोष्टी असतात, महिन्यामध्ये आपण म्हणून बोलतो त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना जो आहे तो मी आहे आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू आहे. जीवनाला अतिशय आल्हाद देणारा जो गोष्ट आहे ती आहे. जन्म देणाऱ्यामध्ये मदन म्हणून मी आहे. म्हणजे वंशतंतू चालण्याकरता आहार निद्रा भय मैथूनमध्ये मदन हा असला तर वंशतंतू चालतो. म्हणून जन्म देणाऱ्यामध्ये मी मदन आहे, पण नियमामध्ये मी यमधर्म आहे, म्हणजे मृत्यू देणारा सुद्धा मीच आहे. आता तुम्ही व्याप्ती पाहत चला म्हणजे कशा पद्धतीने ती वाढत चालते. तर अशा प्रकारच्या जवळपास 67-68 ठिकाणी मी सर्व प्रकारे तुमच्या आजूबाजूला बसलेलो आहे असं ते सांगतात. आणि या सर्व याच्यामध्ये मी तुम्हाला व्यापून आहे. आणि मग वाचता असताना सहज आपल्याला अशा प्रकारची एक गोष्ट जाणवते की ईश्वराने सांगितले की सगळ्या ठिकाणी मी बसलेलो आहे, तर मग आपलं काय काम आहे. तर मग ते आपल्याला खास अर्थानं समजून घेणं आवश्यक आहे. कारण दोन ठिकाणी त्यांनी शास्त्रामध्ये आता सांगायला सुरुवात केली की जे तुम्ही ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करता त्या ज्ञानी व्यक्तीचा जो ज्ञान हा मूलभूत गुणधर्म असतो तो साक्षात मी आहे. आणि ज्ञानांमधील ज्ञान, शास्त्रामधील नीतिशास्त्र आणि विद्येमधील अध्यात्मशास्त्र मी आहे. नीती ही गोष्ट जर ईश्वराने स्वतःचं सांगितलं, जे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये किंवा चरित्रामध्ये आपल्याला सातत्याने दिसलं, तर याचा आपण अवलंब कधी कधी करू शकतो. नरोवा कुंजरोवा असो किंवा नधरी शस्त्र करी हा प्रकार जो आपण पाहतो त्याच्यामध्ये कधी कधी एखादं असत्य जे आहे ते सत्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतं आणि ते असत्य जे आहे ते काही लोकांचा जीव सुद्धा वाचू शकतं. तर त्याला कधी कधी आपण जो नियम मोडतो त्याला नीती म्हणतात. जी नीती दुसऱ्याच्या जीवाला उपकारक होऊ शकते अशा प्रकारची गोष्ट जी त्याला नीती म्हणतात. मग इकडे जे गंधर्व आहेत त्या गंधर्वामध्ये मी चित्ररथ आहे, यक्षामध्ये मी कुबेर आहे. नंतर आपण जो शास्त्राचा भाग पाहतो इकडे न्यायशास्त्र त्याला म्हणतात दम किंवा दुसऱ्याला म्हणजे शास्त्रानुसार अडवणे, तर त्यातला दंडनीतीतला दंड जो आहे तो मी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यादवांमध्ये मी श्रीकृष्ण आहे आणि पांडवामध्ये मी अर्जुन आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे समोरासमोर बसलेले असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू जो आहे तिथे तो माझं स्वरूप आहे आणि यादवामध्ये सर्वश्रेष्ठ मी आहे आणि तू माझं स्वरूप आहे. म्हणून केवळ म्हणून माझी बहीण म्हणजे सुभद्राचं तू जेव्हा हरण केलं त्यावेळेस मी तुला काही केलं नाही, कारण मी स्वतः माझा घात करू शकत नाही. हा त्यातला अर्थ आहे. नंतर श्रेष्ठ गंधर्व मुनी जे आहे तर त्याच्यामध्ये नारद मी आहे, देवतांचा पुरोहित असलेला बृहस्पती मी स्वतः आहे, देवतांचा रक्षक असलेला सेनापती स्कंद जो आहे तो मीच आहे, महर्षीमध्ये भृगु ऋषी तो मी आहे,
ह्या भृगु ऋषीची कथा अशी आहे की भृगु हा ब्रह्मदेवाचं हृदय फोडून बाहेर आला होता. आणि त्या भृगूची मुलं जे येतात ते शुक्राचार्य आणि चवन हे दोन त्याचे मुलं आहेत. आणि त्या भृगूनं भगवंताला जो लत्ता प्रहार केलेला आहे तर तो स्वतःच्या छातीवर ते अभिमानाने घेऊन फिरतात. कारण काय की ते भक्त आहेत, भृगू हे भक्त आहेत, म्हणजे भक्त लांछन म्हणतात त्याला. म्हणजे भक्ताचा लत्ता प्रहार स्वतःच्या छातीवर सहन करणारे महाविष्णू, अशी कथा आहे. असो, हे सर्व टप्पे जर आपण पाहिले तर ही सृष्टी, अंतरिक्ष सृष्टी, देवता सृष्टी, या सर्व सृष्टीमध्ये किंवा जे वरचे आपण 7 लोक म्हणतो त्या 7ही लोकांमध्ये ईश्वरानं स्वतःची पदचिन्ह सांगितली. ही सांगण्याचं कारण काय? आता आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या मूळ मुद्द्याकडे यायचे शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये. तर मग आज बरेच लोक काय म्हणतात की मी काय करावं, मला काही सुचत नाही, मी नेमकं काय करावं. आता मी नेमकं काय करावं असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण निश्चितपणे हा विभूती योग वाचला पाहिजे. विभूती योग वाचल्यानंतर आपल्यामध्ये त्या ईश्वराचं ईश्वरत्व कुठे आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे दिस इज रिअली द मॉरल ऑफ द स्टोरी. आता ईश्वराचं ईश्वरत्व आपल्या जर लक्षात आलं आपल्याला तर आपल्याला ते सर्व ठिकाणी सुद्धा सापडू शकतं. आणि आपला पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा सर्वत्र बदलू शकतो. कारण त्यांना सांगितलं की या चरामध्ये, या पक्षामध्ये, पशुमध्ये, सर्व ठिकाणी मी आहे. त्या झाडी झुडपामध्ये म्हणजे झाडी वेलींमध्ये अश्वस्थ वृक्ष म्हणून मी आहे, म्हणजे पिंपळाचं झाड जे आहे ते मी स्वतः आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पहा तुम्ही, पिंपळाची पूजा केली जाते, नागाची पूजा केली जाते. म्हणजे आता तुमच्या हळूहळू काही गोष्टी लक्षात येईल की या सर्व ठिकाणी त्या ईश्वरत्वाचा अंश पाहून करतात, म्हणजे त्याचं पूजन करतात. पण ते पूजन करत असताना तुम्ही आम्ही त्या अंशरूपानं सर्वत्र सारखेपणा जोडलेलं या समत्वाची दृष्टी आपल्याला येऊ शकते. हा त्यातला पहिला महत्त्वाचा भाग. आता दुसरी गोष्ट की ज्या पद्धती आपण पाहतो, कधी कधी रस्त्यावर आपण पाहतो, आजकाल तो काळ राहिला नाही, पण एखादी गाडी चालू होत नसेल त्याला कोणी 5 किक 10 किक 15 किक मारतो आणि नंतर ती गाडी सुरू होते. मग ज्यावेळी तुम्हाला मला हा प्रश्न पडतो की मी काय करावं, त्यावेळेस आपण त्या गाडीचा तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ईश्वराचं जे स्वरूप आहे याचं स्वरूप लक्षात घेऊन आपण स्वतःला तशा प्रकारचा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता मी काय म्हणतो त्या गोष्टीकडे तुम्ही या, म्हणजे माझं मूळ विभूती तत्वाचं जे अर्थ तुम्हाला सांगायचा त्याकडे आपण येऊया. की कधी कधी मनुष्य हतबल होतो, परिस्थितीला शरण जातो. निश्चितपणे तो गेला पाहिजे, परिस्थितीला शरण तो गेलाच पाहिजे. कारण परिस्थिती सातत्यानं बदलत असते, मनाची उभारी जात असते. पण ती मनाची उभारी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुम्हाला आठवलं पाहिजे की तुमच्या माझ्यामध्ये त्या ईश्वराने एक शक्ती दिली, त्याला म्हणतात घृती किंवा धैर्य. घृती किंवा धैर्य. हे धैर्य आपण जर शांतपणे वापरलं आणि परिस्थितीचं एकंदर अवलोकन जर आपण केलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं की या परिस्थितीत आपल्याला सातत्यानं मात करता येऊ शकते किंवा साधारणतः आपल्या प्रयत्नातून आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि त्याकरता तुमचं माझं हे संपूर्ण देह, तुमची माझी बुद्धी, तुमचं माझं अंतःकरण हे सगळं त्या ईश्वराचं बनलेलं आहे. मग ईश्वरानं तुम्हाला दिलेली ही शक्ती जर वापरण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याच्यावरती जाऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलेला एक भाग मात्र मदत येतो, तो अहंकार. आता त्या अहंकारामध्ये मी असं केलं तर मला समाजामध्ये लोक काय म्हणतील, अशा एका उलट्या गोष्टीला आपण सातत्याने येतो. आणि त्या उलट्या गोष्टी तिथं आल्यानंतर आपले मन जे ते आणखी खच्चीकरण होतं आणि आपण काही करू शकत नाही. पण जे मन खच्चीकरण होतं त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा मन हे 11 इंद्रिय असलेल्या ईश्वराचा पुन्हा अपमान करतो, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आता धैर्यानं त्या मनाला आवरून बुद्धीच्या साह्यानं परिस्थितीला आपल्याला पादाक्रांत करता येऊ शकतं. हे आपण लक्षात जर घेतलं तर ईश्वरानं सांगितलेल्या प्रत्येक एका गुणाचा तुम्ही आम्ही उत्कर्ष केला हे लक्षात येईल. ही खालच्या स्तराची गोष्ट झाली. मग तुमच्या माझ्यामध्ये विभूती कशा असतात? आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचा काय गळा आहे, काय गायन करतो सुंदर, एखादा व्यक्ती काय सुवाच्या अक्षरांमध्ये लिहितो, एखादा व्यक्ती बोलताना काय म्हणजे अतिशय प्रभावीपणे त्याचे मुद्दे मांडतो आणि समोरच्याच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल प्रेम किंवा त्याच्याबद्दल आदर निर्माण करू शकतो. म्हणजे त्याचं वाचेवर त्याच्या प्रभुत्व आहे, त्याच्या वाचेवर प्रभुत्व आहे. म्हणजे काय, मी सुरुवातीला तुम्हाला सिक्वेन्स सांगितली की ईश्वर म्हणतात की माझं विभूती तत्व कुठे आहे, तर वाचेवर आहे, अक्षरावर आहे, पण लक्षात घ्या, त्यातून निघणाऱ्या गायनावर आहे म्हणजे सामवेदावर आहे, त्यातून निघणाऱ्या छंदावर आहे म्हणजे गायत्रीवर आहे, नंतर त्यातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर म्हणजे जपावर आहे, ध्यानावर आहे, मौनावर आहे, गुढावर आहे, सर्व ठिकाणी. मग तुमच्या माझ्यावर तुमचं माझं आहे काय,
हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला येतो त्यावेळेस तुमच्या माझ्यावर सर्व असलेलं ईश्वरी तत्व आहे, म्हणजे ईश्वराचे अंश म्हणून आपण या ठिकाणी आहोत आणि आपल्या जो सर्व प्रकारची शक्ती आहे हे सुद्धा उलट लक्षात येतं. मग हे अशा प्रकारचं जर आपल्या लक्षात आलं तर परिस्थितीमध्ये आपण निश्चितपणे बदल करू शकतो. आणि मग आपण समाजामध्ये जे नावलौकिक मिळवलेले लोक पाहतो, त्या नावलौकिक मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये या असलेल्या ईश्वरत्वाचा त्यानं विकसन केलेलं असतं आणि ते विकसन करून तो ज्यावेळेस समाजामध्ये गणमान्य होतो त्यावेळेस तो स्वतःतलं विभूती तत्व जे आहे ते परिपूर्ण अवस्थेत नेतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते अटेंड करत असताना आपण जे पाहतो त्यावेळेस की स्काय इज द लिमिट, बरोबर आहे का? तो ईश्वर तुमच्या माझ्यावरती त्या स्कायमध्येच बसलेला आहे. स्काय इज द लिमिट म्हणजे तुम्ही तुमच्या अंतर्यामी असलेल्या सर्व शक्ती ईश्वरा इतक्या परिपूर्ण करू शकता. आणि ईश्वरा इतक्या परिपूर्ण होतात का नाही होतात याचा जर अर्थ पाहायचा असला तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितलेला आहे, देव पहावा या गेलो देवाची होऊन ठेवो. म्हणजे देवाच्या मागे भक्तीनं लागलेला तुकाराम जो आहे तो साक्षात भगवंत होऊ शकला. म्हणजे आत्मा आणि परमात्मा म्हणजे ईश्वर आणि तुमचा माझा आत्मा हे दोन विभिन्न आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण सायन्समध्ये गोष्ट पाहिलेली की पाऱ्याचा एक भागाचा पाऱ्याचा धक्का मारला त्याचे दोन जर तुकडे झाले तर त्यांचं इतकं आकर्षण असतं की तिथे दोन्ही गोळे एकत्र यायचा प्रयत्न करतात. त्या पद्धतीनं सातत्यानं त्या परमात्म्याला या आत्म्याची ओढ असते. आणि आत्मा जीव अवस्थेमध्ये जो असतो तो जीव अवस्थेमध्ये वासनेच्या पुंजनानं झाकल्या गेल्यामुळं त्याला स्वतःचं स्वस्वरूप न जाणल्यामुळे स्वतःमध्ये असलेला ईश्वर अंश न जाणल्यामुळे त्याला त्या परमात्म्याची ओळख होत नाही. म्हणून मायेचं आवरण दूर करून स्वतःमध्ये असलेला वासनेचा अंश जो आहे तो दूर करून जर ज्ञानाच्या स्वच्छ प्रकाशामध्ये ज्ञानसुद्धा त्यानंच तुम्हाला मला दिलेलं आहे बुद्धीच्या स्वरूपामध्ये, बुद्धी त्यानं दिलेली आहे. म्हणजे बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या स्वरूपामध्ये जर परमात्मा पाहण्याचा प्रयत्न केला तर हे दोन पाऱ्याचे गोळे पुन्हा एकत्र येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला व्यवहारामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी जर तुम्ही तितक्या उन्नत अवस्थेमध्ये करू शकले तर तुमच्या अंतर्यामी ते विभूती तत्व जागृत होऊ शकतं आणि त्याची उंची जी आहे ती ईश्वरत्वापर्यंत राहू शकते. मग हे असं होऊ शकतं का? दूर जाण्याची गरज नाही. भारतामध्ये टाटा समूह तुम्ही जर पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की टाटा समूहानं एक 40 वर्षापूर्वी मुंबईला जे टाटा कॅन्सर हॉस्पिटल सुरू केलं, त्या टाटा 40-50 वर्षापूर्वी जे टाटा कॅन्सर हॉस्पिटल उभं केलं, त्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आशिया खंडातले सर्व प्रकारचे पेशंट जे येतात ते दुरुस्त होतात, किंबहुना त्यांना ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळते. आशिया खंडातले सर्वच. आणि गेल्याच वर्षी या भारतातल्या जवळपास 5 ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या कॅन्सर हॉस्पिटल करता जे काही 1000 करोड रुपये दिलेत ते जर आपण तुम्ही पाहिलं तर ईश्वरत्वाचं किंवा विभूती तत्वाचं त्याच्यातलं उन्नयन आहे. ईश्वरत्वाचं परिपूर्ण अवस्था त्यांनी ती प्राप्त केली असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे एखादा व्यक्ती द्यायला का सुरुवात करतो? कारण आपण पाहिलं अवधारी अशी संपत्ती मी माझ्या बुद्धीतून माझ्या व्यवहारातून माझ्या ज्ञानातून जी संपत्ती प्राप्त केली तिचा माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त मी कुठे उपयोग करू शकतो का हा विचार सुचणं म्हणजे तुमच्यातल्या विभूती तत्वाला तुम्ही उन्नत करू नये. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस शास्त्राचा अभ्यास जो करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की शास्त्र फक्त नुसते गप्पा मारण्या करतायत, कीर्तना करतायत, प्रवचनं करतायत, पण तसं नाही. या सर्व गोष्टी आपल्या गेल्या 5-7 एपिसोडपासून आपण जे व्यक्तिमत्व उन्नयन पाहतो त्या उन्नयनाशी जोडलेले आहेत. मग अशा प्रकारचा जर तुम्ही विचार केला संतत्व तुम्हाला मला प्राप्त होईल याची शक्यता नाही. ते हळूहळू होईलही ते सांगता येत नाही. या प्रवासामध्ये कुठे रिद्धिसिद्धी भेटतील त्यांना तुम्हाला मला ओम केल्यानंतर किंवा स्वाहा केल्यानंतर काही सापडेल ती गोष्ट होऊ शकते, सांगता येत नाही. परंतु तुमच्या माझ्यामध्ये ईश्वरत्वाची प्राप्त असलेली किंवा ईश्वरत्वाची जी विभूती शक्ती आहे ती जर आपण परिपूर्ण अवस्थेमध्ये नेऊ शकलो तर निश्चितपणे आपल्याला त्या भगवंताच्या समकक्ष जाता येऊ शकतं. आणि विभूती तत्वामध्ये मी सर्वत्र पसरवलं त्यांना सांगितलं की मी सर्व ठिकाणी अशा पद्धतीचं आहे. उदाहरणार्थ आता जंगलामध्ये श्वापदामध्ये मी सिंह आहे. हे बघा जंगलामध्ये सिंह याचा अर्थ काय तुम्ही लक्षात घ्या. सिंह वाघ हे जे येतं हे मांसभक्षी प्राणी आहेत. मांसभक्षी प्राणी जे येतं ते तृणभक्षी प्राण्यावर जगतात म्हणजे हरणावर वगैरे जगतात. म्हणजे ज्या जंगलामध्ये परिपूर्ण अवस्थेमध्ये पाणी आहे, परिपूर्ण अवस्थेमध्ये गवत वगैरे त्या ठिकाणी हे तृणभक्षी प्राणी विपुल प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सिंह जगतो. म्हणजे ज्यावेळेस मी सिंह असं म्हणतो त्यावेळेस ही वनाची पूर्णपणे सिक्वेन्स जी आहे ती परिपूर्ण होते. म्हणजे ज्या जंगलामध्ये सिंह आहे त्या ठिकाणी ही सिक्वेन्स पूर्ण आहे तरच तिथे ते शक्य होऊ शकतं. म्हणजे ईश्वर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी परिपूर्णता असते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपल्या अंतरामी असलेल्या ईश्वरत्वाचा शोध घेणे, डिस्कवर युअर सेल्फ. त्यानंतर
डिस्कवर युअर सेल्फमध्ये तुम्हाला स्वतःमध्ये असलेले, मी मागच्या वेळी सांगितले तशा प्रकारचे काही जे खऱ्या अर्थानं असे गुण असतात की जे तुम्ही प्रामुख्यानं प्रगट करू शकता आणि स्वतःचं व्यक्तित्व मोठं करू शकता, ते करा. ते केल्यानंतर व्यवहारामध्ये आपण सिद्ध व्हा. व्यवहारामध्ये आपण सिद्ध झाल्यानंतर जी त्याचं स्वरूप त्यानं सांगितलं की लक्ष्मी म्हणून मी जो आहे तो अवधार्यासाठी, तो लक्ष्मी म्हणून किंवा संपत्ती म्हणून तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला अवधार्यानं पुन्हा द्यायला जर सुरुवात केली तर माझ्यामधली ही विभूती तत्व जे आहे, जसं आपण त्या आजकाल याच्यामध्ये पाहतो डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ते गुण जसे वाढत चालतात तसे आपले गुण वाढत चालतात. काही लोक इतके परिपूर्ण का असतात आणि ते सहज का असतात? कारण त्यांना ही गोष्ट साधलेली असते. ही गोष्ट त्यांना साधलेली असते. काय करायचं की आपण आपल्या क्षेत्रामध्ये उन्नत होत असताना आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला सुद्धा तशा प्रकारचं उन्नयन त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे तशा प्रकारे संतत्व जरी नाही तरी विभूती तत्व त्यांच्यामध्ये जागृत झालेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यातला जो आहे की मी स्वतः यादवामध्ये श्रीकृष्ण आहे आणि मी स्वतः पांडवामध्ये अर्जुन आहे. याचा अर्थ काय? म्हणजे पुरुषोत्तम आणि नरोत्तम ह्या दोन्हीमध्ये मी आहे. याचा अर्थ काय? याचाच अर्थ असा आहे की दिसताना आपण जरी द्वैत असलो, दिसताना आपण जरी वेगळे असलो तरी तू माझा सखा आहे, तू माझा मित्र आहे. आजच्या क्षणाला तू माझा शिष्य, पण तुझं मी सारथ्य करत आहे. फार मोठा अर्थ या गोष्टीमध्ये. साधी गोष्ट आहे विभूती तत्वाने सांगितलेली ती की मी श्रीकृष्ण आहे आणि मी अर्जुन आहे. पण याचा आपण सर्वांनी धडा घेतला पाहिजे. जीवनाच्या समरामध्ये आपण प्रत्येकजण अर्जुन आहोत. अर्जुन आहेत की तुमच्या माझ्याजवळ शस्त्रशक्ती जरी नसली तरी तुम्हाला मला बुद्धी त्या ईश्वराने तितकीच दिलेली आहे. फक्त तिचं आपल्याला विकसन करणं आवश्यक आहे. ती सुप्त आहे. सर्व प्रकारच्या स्किल्स ज्याला म्हणतो ते तुमच्यामध्ये तितके आहेत, फक्त ते आपल्या सुप्त अवस्थेमधले व्यक्त अवस्थेमध्ये करणं आवश्यक आहे. मग तशा वेळी तो ईश्वर तुमचा माझा सखा होऊ शकतो. ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या दृष्टिकोनातून तुमचा माझा गुरु होऊ शकतो आणि तुमच्या माझ्या जीवनाचा रथ पुढे नेण्याकरता सारथ्य सुद्धा तो ईश्वरच करतो. इतकं सर्व त्या ईश्वरानं तुमच्या माझ्या समोर मांडलेलं आहे. कारण मुळात त्याला तुमच्या माझ्याविषयी आत्यंतिक प्रेमाचा कळवळा आहे. राजविद्या राजगुह्य योग जर वाचला तुमच्या लक्षात येईल की ईश्वर म्हणतो की मी तुम्हाला, म्हणजे त्या भगवंताला चतुर्भुज म्हणतात, तर तो चतुर्भुज याच्याकरता म्हटलं त्यानं की मला माझे हे सगळे आयुध सावरता तुला कडकडून मिठी मारता येत नाही म्हणून मी 2च्या ऐवजी 4 हाताचा झालो. ते वाचताना मोठं गमतीचं वाटतं, पण त्या भगवंताचं तुमच्या माझ्यावर असलेलं प्रेम त्यातून दिसून पडतं. म्हणून आपण, म्हणजे आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी 2 मिनिटांमध्ये कन्क्लुजन करतो. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये, आज प्रसंग फार बाका आहे. करोनामुळे तुमचे माझे अत्यंत जवळचे जे नातलग असतील, स्नेही असतील, मित्र असतील, यांनी दुर्दैवानं स्वतः म्हणजे मृत्यूला सामोरं गेलेले आहेत. तुमचे माझे मित्र, स्नेही, काही लोकांचे जे व्यवहार असतील ते उद्ध्वस्त झालेले आहेत. प्रसंग इतका बाका आहे की तुम्ही अडचणीत असताना मी आणि मी अडचणीत असताना तुम्ही एक माझ्या दारावर सुद्धा जाऊ शकत नाही. माणुसकीला आपण पारखे झालेलो आहोत, परंतु मित्रांनो आपण माणुसकीला पारखे झालेलो नाही आहोत. माणुसकीपासून आपण दूर गेलेलो नाही आहोत. या प्रसंगाचं आकलन करण्यामध्ये तुमची माझी बुद्धी थोडीशी आज अचंबित झालेली आहे, थोडीशी आश्चर्यचकित झालेली आहे, थोडीशी गोंधळलेली आहे. अर्जुन असाच गोंधळलेला होता. एक दिवस याच्यावर निश्चितपणे मार्ग येईल, पण तोपर्यंत त्या ईश्वराने दिलेलं धैर्य ह्या नावाची विभूती जी तुमच्या माझ्या अंतर्यामी सातत्याने आपण टिकवली पाहिजे. कारण तुमचं माझं अस्तित्व या सगळ्या गोष्टीकरता आवश्यक आहे. कारण तुमचं माझं अस्तित्वच जर नसेल तर या सर्व या साधनेला किंवा सर्व या विचारधारेला कशाला अर्थ राहत नाही. यातून आपल्याला कॉन्कर करायचं आहे. म्हणून करोनासारख्या महामारीमध्ये आपण धैर्यानं सामोरं जात असताना आपल्या अंतर्यामी असलेला जो सद्गुण आहे शांततेचा किंवा स्थैर्याचा, तो आपण धारण करून आपल्या जीवनावर आज फक्त शांतपणे पाहत राहणं आवश्यक आहे. कधी कधी स्वस्थ बसणे आवश्यक असतं. तसं स्वस्थ बसून आपण या गोष्टीकडे पाहावं, याचं अवलोकन करावं, सातत्यानं चिंतन करावं. कारण आपल्या विचार कक्षेमध्ये मन असं वाईट आहे, ईश्वराचं स्वरूप असलं तरी, की त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगला सुविचार टाकला नाही तर आपोआप ते अंधकाराला किंवा कुविचाराला किंवा विकाराला अधीन होऊन जातं. म्हणून याच्यामध्ये चांगला विचार टाकून सातत्यानं आपण ज्याला सकारात्मक किंवा पॉझिटिव्हनेस म्हणतो तो दाखवणं आवश्यक आहे. योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य विचार, योग्य विहार यामध्ये आपण या आजच्या काळामध्ये निश्चितपणे धैर्यानं आपण सामोरं जाऊन आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतर्यामी असलेल्या या दुर्दैवाने का म्हणा ना, आपल्याला करोनामुळे जे काही आपल्याला आज थोडंसं
म्हणजे वेळ मिळतो त्या वेळामध्ये आपण स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या शक्तीचा चिंतन करून आपल्यामध्ये असलेल्या या विभूती तत्वाचं विकसन कसं करता येईल याचा प्लॅन आराखडा आपण निर्माण करावा, तयार करावा, तो स्वतः एक्झिक्यूट करावा, आपल्या परिवारामध्ये तसा एक्झिक्यूट करावा आणि आपल्या घरादारामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या स्नेहीजनांमध्ये आनंदाचा उत्सव करावा, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. रामकृष्ण हरी.